आणि आम्ही 2021 साली राजू निर्वाळे सरांकडे आलो होतो की पायाची ट्रीटमेंट. आमची मुलगी 1 वर्षाची होती तेव्हा आम्हाला ती जेव्हा चालायला लागली तेव्हा जाणवलं की तिच्या पायामध्ये खूप स्पेस आहे, दोन्ही नीच्या खालचे पाय सगळे डिस्टन्स आहे. तेव्हा आम्ही गुगलवर सर्च केलं की बाबा कोणते डॉक्टर चांगले. तर राजू निर्वाळे सरांचे रिव्ह्यू आम्हाला चांगले वाटले. मग आम्ही त्यांच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की व्हिटॅमिनमुळं तो प्रॉब्लेम असतो आणि तेव्हा आम्हाला सांगितलं की ह्याच्यासाठी सिरप मी देईन तेवढंच पुष्कळ आहे. तर आम्ही पायाची पहिले लेग्सची ट्रीटमेंट घेतली आणि मग तिचे पाय 6 महिन्यानंतर चांगले झाले. ती चालायला पण चांगली लागली. आम्हाला योग्य तो रिझल्ट आला. पण आम्हाला अजून जाणवलं की तिच्या हातामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे, लेफ्ट हँडमध्ये. तो हँड फक्त तिचा असा स्ट्रेट असाच राहायचा, असा नाही व्हायचा. तर तेव्हा आम्हाला जाणवलं की मग आम्ही सरांकडे अजून भेट घेतली. तेव्हा आम्हाला सरांनी सजेस्ट केलं की त्यासाठी फक्त सर्जरीज करावी लागेल. तर मग आम्ही तिची हे जो हात होता तो असा स्ट्रेट असा नाही व्हायचा, फक्त तो असाच राहायचा. मग सरांनी सांगितलं की तुम्ही सर्जरी करा. मग आम्ही सर्जरीची ट्रीटमेंट घेतली. थोडंसं भीती वाटली पण लहान मुलं असल्यामुळं आम्ही ती 1-1.5 वर्षाची होती तेव्हाच आम्ही तिची सर्जरी केली होती. मग आम्ही सर्जरीनंतर 6 महिन्यानंतर आम्हाला रिझल्ट जाणवायला लागले की हा जो हात आहे तो आता स्ट्रेट पण होतो आणि हा जो भाग आहे तो असा राईटला घेऊ पण शकते ती आणि त्या हाताने टॉईज पण घेते, सगळं व्यवस्थित करते ती. आता जेवढं ती राईट हँड काम करतो तेवढंच ती लेफ्ट हँडनी आणि विदाऊट पेन, तिला कुठलाच पेन नाही होते आता. तर त्यामुळे आम्हाला तर रिझल्ट चांगला आला राजू निर्वाळे सरांचा.